नमस्कार मैत्रिणींनो, कल्पना कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत। पुदिना आपण रोस्ट करून घेऊ। चिकन हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, 2 तास झाले। कोथिंबीर, कांदा, लसूण रोस्ट करून घेतला आहे। खडे मसाले घेतले आहेत। लिंबू कट करून घेतले आहेत 4। चिकन वाफवून घेणार आहोत आपण, कारण की ते देशी असल्यामुळे त्याला वाफवून घेणं गरजेचं आहे। चिकन छान वाफवून घेतले, 5 शिट्ट्या घेतल्या, छान वाफवलं गेले। अर्धा तास आपण तांदूळ भिजत घातले होते। चिकनचं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते काढून घेतले आहे। आपण त्याच्यात राईस शिजवून घेणार आहोत। तांदूळ आता आपण उकळत्या पाण्यात टाकून घेतलेले आहे। चिकनचं जे एक्स्ट्रा पाणी होतं हळद मिठाचं, त्यात आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत। मसाला परतून घ्यायचा ना, तेल टाकून। स्पायसी पाहिजे असेल तर लाल तिखट टाकायचं थोडं, 1 चमचा 2 चमचा टाकावं लागेल, कारण 1 किलो बिर्याणी आहे ना आपली। 1 किलो राईसची बिर्याणी आहे। 1 किलो राईस, 1 किलो 2 किलो 1.5 किलो चिकन बस ना। टाका अजून कारण ते थोडं स्पायसी राहिलं। पण टाकलेलं आहे ना, हो, हिरव्या मिरच्या तळून टाकल्या आहेत ना पण। मसाल्यात आपण चिकन आता टाकून घेतलं आहे। मसाल्यामध्ये चिकन आपण फ्राय करून घेणार आहोत। खूप आरोमा येतोय, सुगंध छान येते बरं का, खूप छान सुगंध येते। नाही, मीठ आहे बरोबर, 3 चम्मच मीठ टाकलं होतं ना, बरोबर झालं ते। भातही आपला शिजत आला आहे, जवळजवळ 70% भात शिजलेला आहे। आपण आता गॅस बंद करू। आपण हे तळलेले सगळं पदार्थ एकत्र करत आहोत, मिक्स। आता आपल्याला फायनली बिर्याणीला लहर द्यायची आहे, लेअर। आता आपण तेल टाकून आणि एक लहर करून घेतली आहे चिकन आणि थोडेसे ते मसाले, कांदा वगैरे त्यावर घालणार आहोत भात। वाफेने शिजेल ना आता। एक लहर आपली झाली आहे। वरून कांदा लसूण ते तळलेलं सगळं मिक्सर टाकून घेतलं। भाताची लहर अशी 2-3 लहर तळून घ्यायचे, कारण की आपल्याकडे चिकन जास्त असल्यामुळे त्यावर अजून आपण चिकन ठेवणार आहोत। मसालेदार खूप छान सुगंध येतोय चिकनचा, बिर्याणीचा वास सुटायला लागलाय मस्त। वाव, काही लोक यात अंडे पण टाकतात, पण जास्त होईल त्यामुळे आम्ही अंडे नाही टाकत आहोत। कलर पण सुंदर आलेला आहे। जेवढा कांदा राहिला ना तेवढी टेस्टी लागते बिर्याणी। आणि सगळं ना, कांदा लसूण कढीपत्ता हे सगळं असं मस्त रोस्टेड झालेलं आहे। कडक पुदिना, धना हे सगळं रोस्ट करून घेतलंय ना, कुरकुरीत झालंय, छान आरोमा येतोय त्याचा, छान। आता हे झालेलं आहे। आता हे चिकन
सारखं सारखं सीधा ठेवून येतं बेटा, सीधा ठेव. सिद्ध पण नाही बसत त्यामुळे बिर्याणी झाली आहे, वाफ सोडत आहे तो. वाव, याला म्हणतात बिर्याणी. बिर्याणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. हो, आता आपण थोडीशी केसर टाकून घेऊया. बस ना, फ्लेवर येतं ना. तुम्ही घरी ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.